मित्रांनो, गुजरातमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या नेत्यांना संबोधन करताना राहुल गांधी यांनी शेवटी मान्य केलं. एक गोष्ट स्वीकारली त्यांनी. ती काय स्वीकारली त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. ज्या प्रकारे वरातीमधले जे घोडे असतात ना, त्या वरातीतल्या घोड्यांना जर आपण रेस कोर्सवर शर्यतीच्या घोड्यांमध्ये जर त्याचा वापर केला तर काय होईल, आणि शर्यतीच्या घोड्यांना जर वरातीमध्ये जर वापरला तर काय होईल. हा काँग्रेसचा घोडा वरातीतलाच आहे आणि तो वरातीच्या मागूनच धावतोय, चालतोय अगदी सुस्त आणि मस्त. मग राहुल गांधी अयोग्य बोललेत का? तर नाही. तर जे सांगितलं जाते, म्हटलं जाते की काँग्रेस हा जुना पक्ष आहे आणि या जुन्या पक्षाची ही वाताहत झाली आहे, हे पहिल्यांदा मुळात चुकीचं आहे. त्याच्यामध्ये वरातीतला घोडा कोण आहे आता तुम्हीच सांगा आणि तुम्हीच निर्णय घ्या. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आपले मतं मांडायची, काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा आपली मतं लिहायची कमेंट बॉक्समध्ये. तुम्हाला काय वाटते? नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळुस्कर. मित्रांनो, गुजरातमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या नेत्यांना संबोधन करताना राहुल गांधी यांनी शेवटी मान्य केलं. एक गोष्ट स्वीकारली त्यांनी. ती काय स्वीकारली त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, काँग्रेस या संघटनेची स्थापना मुळात एका इंग्रजाने केलेली आहे. त्याचा पहिला अध्यक्ष हा इंग्रज होता. त्यामुळे त्यांची विचारधारा कोणती असू शकते तुम्ही समजू शकता. म्हणून या संघटनेला इंग्रजांची नाजायज औलाद म्हणतो. काँग्रेसला इंग्रजांची नाजायज औलाद म्हणतो. मित्रांनो, तुम्ही जर इतिहास बघाल आणि इतिहासापासून ह्या संघटनेचं कार्य बघाल तर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे काही नेत्यांना सोडून ह्या संघटनेचं जे कार्य आहे ते तुम्हाला त्याच प्रकारचं दिसून येईल. ते म्हणजे तोडो और राज्य करो. म्हणजे समाजामध्ये विभाजन करा आणि राज्य करा. जे इंग्रजांनी केलं तेच हे काँग्रेस करत आली. मित्रांनो, गुजरातमध्ये जी काय अवस्था झाली आहे काँग्रेसची, ही अवस्था बघितल्यानंतर राहुल गांधी हे काँग्रेसचे सर्वेसर्वा, म्हणजे ह्या संस्थेचे, या संघटनेचे मालक, या मालकाने अनेक विधानं केली. ते एक एक विधान आपण समजून घेऊ. मित्रांनो, त्याने आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन करताना महत्त्वाची गोष्ट काय केली तर काँग्रेसमध्ये सुद्धा, या संघटनेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची बी टीम कार्यरत आहे. म्हणजे स्लीपर सेल ह्या संघटनेमध्ये आहेत, काँग्रेसमध्ये आहेत. ते अंतर्गत भारतीय जनता पार्टीला मदत करत आहेत. आणि ह्या सर्व गोष्टीमुळे आज काँग्रेसची ही अवस्था झालेली आहे. मित्रांनो, अगदी योग्य बोलले ते. कुठे ते कमी नाही पडलेत बोलायला, कुठे त्यांचं आकलन कमी नाही पडलं. तेच आपण समजून घेऊ. ते जे सांगतायत की काँग्रेस ह्या संघटनेमध्ये भारतीय जनता पार्टीची बी टीम कार्यरत आहे. आता ही बी टीम कोणती हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आता तुम्हाला बरेचसे नेते भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेत, तिथे कार्यरत झालेत, असे तुम्ही बघितलं. त्यांना आपण बी टीम म्हणू शकत नाही. कारण ज्यावेळी ते प्रवक्ते असतील किंवा नेते असतील, ते काँग्रेसचं अगदी गुणगान गात होते आणि भारतीय जनता पार्टीला शिव्यागाळ करत होते. शिव्यागाळ हा शब्द का वापरला
कारण सध्या काँग्रेस ही पार्टी शिवागाळच करते, दोषारोपण करत नाही, ते शिव्यागाळ करते. म्हणजे अगदी मर्यादा ओलांडून भाष्य करते. म्हणून मी कालच्या व्हिडिओमध्ये त्याचा एक उल्लेख केला आहे की जसं भोंग्यांवरती, मस्जिदीवरती लावलेल्या भोंग्यांवरती आपले प्रार्थना स्थळावरती लावलेल्या भोंग्यांवरून जो कर्कश आवाज जातो आणि त्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होते, त्याच्यासाठी एक डेसिबल म्हणजे त्या आवाजाचं एक प्रमाण तय केलेलं आहे, प्रमाण एक लागू केलं आहे. ते म्हणजे काय, सकाळपासून म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत 55 डेसिबल आणि सूर्योदयानंतर पर्यंत 45 डेसिबल एवढ्या आवाजातच हे भोंगे लावले जातील. म्हणजे ह्या लाऊडस्पीकरमधून हा एवढाच आवाज जाईल. पण मित्रांनो, ही जी काय बुद्धिभ्रष्ट लोक जी वक्तव्य करतात, हे भोंगे कधी बंद होणार, याच्यावरती मी काल व्हिडिओ बनवलेला आहे, तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो, असेच हे बुद्धिभ्रष्ट प्रवक्ते असतील, नेते असतील, ते आपल्या अकलेचे तारे तोडतात, दिवस रात्र कमरेच्या खालच्या गोष्टी करतात. म्हणजे भाषा कुठली तर कमरेच्या खालची. महिलांवरती आरोप करताना अवाच्य भाषेत बोलतात. हे सर्व मी मागच्या व्हिडिओमध्ये बनवलं आहे, तुम्ही पाहू शकता. म्हणजे ही जी भाषा आहे, हे जे प्रवक्ते आहेत, हे नेते आहेत, हे जेव्हा चर्चा करतात, चर्चासत्रात भाग घेतात, त्यावेळी अगदी संयम तोडून बोलत असतात. मग त्यांना आपण बी टीम म्हणू शकतो का? नाही मित्रांनो. मग बी टीम म्हणजे काय, ते भारतीय जनता पार्टीसाठी काम करत आहेत, पण ते दिसून येत नाहीत, अशी बी टीम. आता असं दिसून न येणारे नेते कोणते? आता असं दिसून न येणाऱ्या नेत्यांपैकी तुम्हाला एक महत्त्वाचा नेता समजून आला असेल, तो म्हणजे राहुल गांधी. खुद्द राहुल गांधी हे एक भारतीय जनता पार्टीची बी टीम. आणि त्यांच्यासोबत आता कोण आहेत ते त्यांनाच माहिती आहे आता त्या बी टीममध्ये. असं मी का म्हणालो, कारण ज्या प्रकारे राहुल गांधी भाषण देतात, वक्तव्य करतात, आणि त्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पार्टीला आयतं सर्व मिळते त्यांच्या विरोधात बोलण्यासाठी, त्या पक्षाच्या विरोधात बोलण्यासाठी, त्या संघटनेच्या विरोधात बोलण्यासाठी. हे आयती तरतूद कोण करून देतात? तर खुद्द राहुल गांधी. मग ह्या बी टीमचे सर्व आणि प्रमुख कोण आहेत? तर राहुल गांधी. आणि मी म्हणालो म्हणून की ते योग्य बोलत आहेत, योग्य त्यांनी उलगडा केला आहे. दुसरी गोष्ट त्यांनी काय केली, तर आता सध्या काँग्रेसमध्ये असे काय कार्यकर्ते आहेत, असे काय नेते आहेत, जे नेते ज्या प्रकारे वरातीमधले जे घोडे असतात ना, त्या वरातीतल्या घोड्यांना जर आपण रेसकोर्सवर शर्यतीच्या घोड्यांमध्ये जर त्याचा वापर केला तर काय होईल, आणि शर्यतीच्या घोड्यांना जर वरातीमध्ये जर वापरलं तर काय होईल. त्यांचा म्हणण्याचा उद्देश काय, तर काँग्रेसमध्ये असे काय नेते आहेत, असे काय कार्यकर्ते आहेत, जे शर्यतीतले घोडे नाही आहेत, तर ते वरातीतले घोडे आहेत. आपल्याला शर्यत लावायची आहे, आपल्याला ते शर्यत जिंकायची आहे. मग ह्यासाठी लागणारे घोडे शर्यतीचे हवेत. पण कुठले घोडे वापरले जात आहेत, तर वरातीचे. आता वरातीचे घोडे तर शर्यतीत धावणारच नाहीत, कारण त्यांची मानसिकता तीच झाली असते. ते जिंकण्यासाठी धावणारच नाहीत, कारण त्यांची ती मानसिकता तीच झाली असते, वरातीच्या मागूनच चालायचं, हळूहळू सावध. ते योग्य बोलले. आणि त्या घोड्यांमधील प्रमुख घोडा हा कोण आहे, तर खुद्द राहुल गांधी. मित्रांनो, मी असं का म्हणतो, कारण राहुल गांधी ज्या वेळेपासून या
काँग्रेसचे अध्यक्ष झालेत. आता ते अध्यक्ष नाही आहेत, पण अध्यक्ष झाली, सर्व सूत्र त्यांच्या हातात आली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसची जी अवस्था करून ठेवली आहे, जी स्थिती करून ठेवली आहे, ती त्याच प्रकारची आहे, वरातीतल्या घोड्यांप्रमाणे. सुस्त आणि मस्त, काय बोलायचं काय नाही बोलायचं त्याचं त्यांना भानच नाही आहे. म्हणजे राहुल गांधी जे बोलत आहेत ना, ते योग्य बोलत आहेत असंच म्हणायला हरकत नाही. त्या घोड्यांमधील प्रमुख घोडा म्हणजे खुद्द राहुल गांधी. आणि त्यांनी ते आपल्या कार्यातून, आपल्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे. मित्रांनो, हा जो घोडा आहे काँग्रेसचा, हा काँग्रेसचा घोडा वरातीतलाच आहे आणि तो वरातीच्या मागूनच धावतोय, चालतोय, धावतोय नाही चालतोय, अगदी सुस्त आणि मस्त. मग राहुल गांधी अयोग्य बोललेत का? तर नाही. म्हणजे जे भाषण राहुल गांधीने गुजरातमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन करताना केलं, त्या भाषणामधील हे जे काय मुद्दे त्यांनी वापरलेत ते योग्यच होते. म्हणजे जे युवा नेते होते काँग्रेसमध्ये, हार्दिक पटेल, ते मेवानी, असे जे नेते होते त्यांनी सोडचिठ्ठी दिली काँग्रेसला आणि ते भारतीय जनता पार्टीकडे गेले. आता त्यांना स्लीपर सेल तर म्हणू शकत नाही, परत त्यांना वरातीतला घोडासुद्धा म्हणू शकत नाही आपण. कारण का तर ते दौडतायत, आता धावतायत. ते शर्यतीतला, रेसमधला घोडाच, ह्या दृष्टीने ते भारतीय जनता पार्टीचे घोडदौड करत आहेत. मग नक्की काय आहे? मग जे काय प्रवक्ते भाषा करतात, भाषणं देतात, वक्तव्य करतात, ह्या प्रवक्त्यांवरती अंकुश कोण ठेवणार? आता खुद्द राहुल गांधीच त्या प्रवक्त्यांपेक्षा वरच्या कोटीचं वक्तव्य करतात. मग जर त्या संघटनेचे सर्वेसर्वा नियंत्रणाच्या बाहेर जाऊन बोलतात, विषयांतर करून बोलतात, विषयाला अनुषंगून बोलत नाहीत, विषयाला धरून बोलत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान बचाव, लोकतंत्र बचाव हा जो विषय मांडला राहुल गांधीने, परत ते लाल किताब, आता तुम्ही लाल किताब हा जो शब्द आहे किंवा ही जी गोष्ट आहे ती ज्योतिषशास्त्रामध्ये बघितलं असेल. लाल किताब, भविष्य वर्तवणारी ती लाल किताब. पण पहिल्या प्रथम तुम्ही संविधानाची प्रत लाल रंगात बघितली आणि ही लाल किताब घेऊन ते फिरतायत पुऱ्या भारतवर्षात. आणि संविधान बचाव, लोकतंत्र बचाव, आता तोही मुद्दा त्यांचा मागे गेलेला आहे. पण ती ज्यावेळी लाल किताब फिरवत असताना त्या लाल किताबमध्ये पानं कोरी होती, ही जनतेने बघितली. संविधानामध्ये काय मुद्दे आहेत हे मुद्दे कधीच त्यांनी वाचलेले नाही. त्याचा कायदे नियमाचा कुठेही अभ्यास नाही आहे. तोंडाला येईल ते बरळायचं, मनाला येईल ते बोलायचं, हीच त्या राहुल गांधीचं कर्तृत्व. मित्रांनो, ही जी वेळ आली आहे ना काँग्रेसवरती, त्याला कारण खुद्द काँग्रेसमधले कार्यकर्ते आहेत, काँग्रेसमधले नेते आहेत. कारण ही संघटना खूप जुनी संघटना आहे असं म्हटलं जाते. ह्या संघटनेने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे असं म्हटलं जाते. इथेच आपण चुकतोय मित्रांनो. ही संघटना जुनी संघटना नाही आहे. ज्यावेळी काँग्रेसमधून इंदिरा गांधींना बेदखल करण्यात आलं आणि इंदिरा गांधींनी बाहेर पडल्यानंतर मूळ काँग्रेसमधून एक संघटना उभी केली, इंदिरा काँग्रेस. आणि मूळ काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस असे दोन भाग पडले होते. मग मूळ काँग्रेस बाजूला झालीच ना मित्रांनो. मग ती तिथे संपली ज्यावेळी इंदिरा गांधीने
त्या काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर तिची हकालपट्टी केल्यानंतर इंदिरा गांधींची तिने एक संघटना उभी केली, तिला इंदिरा काँग्रेस म्हणून नाव दिलं. मग ती संघटना, त्या संघटनेने भारत स्वातंत्र्य करून दिलं का? त्या संघटनेतल्या नेत्यांनी भारत स्वातंत्र्य मिळवून दिलं का? तर नाही. मग ही आजची जी संघटना आहे ती मुळात जुनी संघटना नाहीच आहे. कारण जी जुनी संघटना होती ती नंतर इंदिरा काँग्रेसमध्ये विलीन झाली. जुनी संघटना होती ती इंदिरा काँग्रेसमध्ये विलीन झाली, ना की इंदिरा काँग्रेस जुन्या संघटनेमध्ये विलीन झाले. ज्यावेळी त्या जुन्या संघटनेचा पराभव झाला इंदिरा काँग्रेसच्या विरोधात, त्यावेळी ती जुनी संघटनेमधील नेते कार्यकर्ते इंदिरा काँग्रेसमध्ये विलीन झाले. मग ती जुनी संघटना राहिली कुठे? तर जे सांगितलं जाते, म्हटलं जाते की काँग्रेस हा जुना पक्ष आहे आणि ह्या जुन्या पक्षाची ही वाताहत झाली आहे, हे पहिल्यांदा मुळात चुकीचं आहे. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय? कुठल्या गावातून, कुठल्या खेड्यातून, कुठल्या पक्षाचे तुम्ही समर्थक आहात आणि कुठल्या पक्षाचे विरोधक आहात, ह्याची नोंद करावी. मित्रांनो, लक्षात आलं का? राहुल गांधी आपल्या अकलेची तारीख काय तोडत आहेत? राहुल गांधी जे संबोधन करत आहेत आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या नेत्या मंडळींना, आणि त्याच्यातून जे काय संघटनेच्या लक्षात आणून देत आहेत, ती गोष्ट खरी आहे की नाही, ते वास्तव आहे की नाही, आहे मित्रांनो. आणि ते खुद्द राहुल गांधीने आपल्या कृतीने ते दाखवून दिलेलं आहे. ह्या संघटनेमध्ये भारतीय जनता पार्टीची बी टीम कार्यरत आहे आणि त्या बी टीमचा म्होरक्या कोण आहे? तर खुद्द राहुल गांधी. आणि तुम्ही हीच परिस्थिती पूर्ण भारत देशभर बघितली असेल. कोणाच्या हातात सूत्र द्यायची, कोणाला मान सन्मान द्यायचा, कोणाला अग्रक्रम द्यायचा, याचा विचार कधी त्यांनी केला नाही. आता मित्रांनो, काँग्रेसची ही जी अवस्था आली, हे आरोप जे त्यांनी लावलेत, ह्या आरोपाचा जर आपण विचार केला तर ही संघटना कोणाच्या हातात आहे? या संघटनेवरती नियंत्रण कोणाचं आहे? तर खुद्द राहुल गांधींचं. मग ते अध्यक्ष असो किंवा नसो, मग राहुल गांधीचं नियंत्रण असताना, राहुल गांधीच याचे सर्वेसर्व असताना ह्या जर संघटनेची ही वाताहत झाली असेल तर ह्याची जबाबदारी कोणाची? ते म्हणालेत की असे काय जे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, ते 20, 25, 30, 40 जरी निघालेत, असे गद्दार नेते कोण? तर ते स्लीपर सेल म्हणून काम करत आहेत, भारतीय जनता पार्टीची बी टीम म्हणून काम करत आहेत. असे जरी 20, 25, 40, 50 जरी कार्यकर्ते निघाले, तर त्यांची हकालपट्टी करायला मागे पुढे बघायचं नाही. त्यांच्या या संघटनेमध्ये हकालपट्टी करायला पाहिजे. मग इतके वर्ष काय करताय तुम्ही? ज्या वेळेपासून तुम्ही ह्या संघटनेचे अध्यक्ष झालात, त्याच्यानंतर तुम्ही ही सर्व संघटना हे करताय, नियंत्रित करताय, याच्यावरती नियंत्रण तुमचं आहे. मग इतके वर्ष काय करताय? मग ह्याची जबाबदारी कोणाची आहे? हा एक माझा प्रश्न आहे राहुल गांधींना. हे जे तुम्ही म्हणालात ते मान्य केलं, ते स्वीकारलं, त्याला कारण कोण? तर खुद्द राहुल गांधी. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? गुजरातमध्ये जी अवस्था झाली आहे किंवा भारतवर्षामध्ये जी काँग्रेसची अवस्था झाली आहे, इंदिरा काँग्रेसची, मूळ काँग्रेसची नव्हे, इंदिरा काँग्रेसची जी अवस्था झाली आहे, त्याला कारणीभूत कोण आहे? त्याच्यामध्ये स्लीपर सेल कोण आहे? त्याच्यामध्ये वरातीतला घोडा कोण आहे? आता तुम्हीच सांगा आणि तुम्हीच निर्णय घ्या. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आपले मतं मांडायची, काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा आपली मतं लिहायची कमेंट बॉक्समध्ये. तुम्हाला काय वाटते? वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा.
माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.